आणि तुझं लग्न 32व्या वर्षी होईल आणि ती वयाच्या 27व्या वर्षी माझ्याकडे आली होती, 27-28 असेल. ती म्हटली एवढं पॉसिबलच नाही, मला खरं तर ट्रस्टच नाही. 3-4 वर्षानंतर काही माझा कॉन्टॅक्ट झाला नाही. वयाच्या 33व्या वर्षी ती माझ्याकडे आली. सर म्हटले अजूनही माझं लग्न झालेलं नाही आहे. मग तुमचं शास्त्र कसं काय? म्हटलं हे माझं शास्त्र नाही आहे, हे आपलं भारतीय शास्त्र आहे, हे ग्रह ताऱ्यांचं शास्त्र आहे. वैवाहिक जीवनातलं पण असंच आहे. सर मी 5 वर्षापासून प्रेम करते आणि लग्न होऊन किती दिवस झाले? 1च महिना झाला, मला आता नाही राहायचं. असे पण उदाहरणं आहेत. तर मी म्हणतो काय झालं 5 वर्षात तू त्याला नीट बघितलंच नाही का? म्हणजे प्रेम हा एक वेगळा प्रकार आहे आणि लग्न हा एक वेगळा प्रकार आहे. हे ज्यावेळेस माइंडसेट बदलेल, म्हणजे पूर्वीचे ज्योतिषी सांगणार की तुम्हाला असा असा प्रॉब्लेम आला आहे तर हे उपाय करा, बकरू कापा, कोंबडी कापा, अंगारे दुपारे करा. पण आत्ताच्या माझ्या सायन्सनुसार ह्या गोष्टींची आवश्यकताच नाही. नमस्कार मित्रांनो, आज विजेता कॉर्नर द रिअल हिरो या प्रोग्राममध्ये आपल्याकडे श्री उत्तम फटांगरे सर आलेले, जे ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी साधारणपणे 42 वर्ष टाटा मोटर्स सारख्या कंपनीमध्ये जॉब केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यात ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून खूप सारं परिवर्तन किंवा मार्गदर्शन केलं, ज्याच्यामुळे खूप सारे लोक त्यांच्या जीवनामध्ये आज सुखी, समाधानी आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतायत. नक्की ॲस्ट्रॉलॉजी काय, त्यांची स्टोरी काय, हे आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये समजून घेणार आहे, माहीत करून घेणार आहे. सो उत्तम सर, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. नमस्कार. 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 तुमच्याबद्दल माहिती सांगा. हां, मी उत्तम फटांगरे. 1981 साली 10वी पास झाल्यानंतर टाटा मोटर्सला इकडे जॉईन झालो. माझे वडील शिक्षक, मराठी शाळेमध्ये प्रायमरी टीचर होते. माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट सारोळे पठार, तालुका संगमनेर जिल्ह्यात एक खेड आहे की जिथे अगदी म्हणजे आमचं क्षेत्र असं एकदम बागायती नाही आहे, जिरायत क्षेत्र आहे. त्या खेड्यात माझा जन्म झाला आणि आमच्या गावात मॅक्सिमम प्रत्येक शिक्षक जास्त आहेत, शिक्षकांची मुलं जास्त आहे, कारण दुसरा पर्याय नाही, शेती वगैरे एवढं काही हे नाही. तर माझ्या वडिलांची इच्छा होती की इंजिनियर व्हावं वगैरे वगैरे. पण त्या लकीली माझा नंबर इकडे लागल्यामुळं मी 81 साली इकडे जॉईन झालो टाटा मोटर्समध्ये. मग टाटा मोटर जॉईनमध्ये झाल्यानंतर एवढ्या 10,000 मुलांमधून 117 मुलांचं सिलेक्शन झालं. वडिलांना आनंदच. त्यावेळचं कसं सेलिब्रेशन, टाटा मोटर्स म्हणजे सेलिब्रेशन केलं सगळं, असं माझ्या मुलाला नंबर लागला, सगळ्या गावाला सांगत नाही. मग इकडे आल्यानंतर माझा ग्राफ हा असा खूप चांगलाच झाला. म्हणजे मी एक तर खेडेगावातून आलेलो, आम्हाला इथे हॉस्टेलवर राहिलो. त्या हॉस्टेलवर सकाळी पहाटे 5ला उठायचं, उठल्यानंतर स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचं. म्हणजे 10वीतून आलेला विद्यार्थी म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, एक 15-16 वर्षाचाच होतो. सगळं स्वतःच्या हाताने स्वतः करायचं. आणि पीटीला आम्हाला पीटी असायचीच कंपल्सरी. पीटीला मिलिटरी रिटायर असलेले शिक्षक होते, सकपाळ सर म्हणून. आणि त्या सकपाळ सरांनी इतकं आम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग दिलं की आपलं आयुष्य कसं असतं किंवा आपण स्वतःची कामं कशी स्वतः करायची, पूर्ण डॉमेट्री रूम साफ करायची, बेडशीट धुवायचं, हे सगळं डिसिप्लिन आम्हाला तिथल्या, म्हणजे आमचं आत्ता जर तुम्ही बघितलं असेल माझ्या जिंदगीत जो काय असेल हे मी डिसिप्लिनने जे राहतो ना, त्याचं श्रेय सगळं ते त्या सरांना असेल, सकपाळ सरांना असेल. मग तिथे अप्रेंटिस झाल्यानंतर टाटा मोटर्समध्ये माझं लगेच सिलेक्शन परमनंटसाठी झालं. की त्यावेळेस बऱ्याचशा मुलांना टाटा मोटर्स कंपनीसुद्धा परमनंट करत नव्हती. त्यातल्या आमच्या बॅचचे बरेचसे मुलं बाहेर जावं लागलं, पण मला कंपनीमध्ये ॲब्सॉर्ब झालं. 4-5 वर्षाचा टूल अँड डाय मेकरचा कोर्स झाल्यानंतर 4-5 वर्षातच मी युनियन लीडर आणि सुपरवायझरला फॉर्म भरला कंपनीमध्ये असताना. तर माझं दोन्हीकडे सिलेक्शन झालं. म्हणजे युनियन लीडरलाही लोक मला पब्लिक कॉन्टॅक्टचं पहिल्यापासून सवय होती, लोकांशी बोलायचं, गप्पा मारायच्या, डिस्कशन करायचं, काय मदत करायची. तर बऱ्याच लोकांचा ओढा होता की तू युनियन लीडर हो. आणि माझे जे बॉस होते इमिजिएट, ते म्हणले, हिंदी होते, ते म्हणले तुम स्टाफ में आ जाओ.
तर मी असं करता करता त्यांचंच ऐकलं की ते म्हटले स्टाफमध्ये आलं, तर मी स्टाफचा फॉर्म भरला. सुपरवायझर झालो 4च वर्षात. सुपरवायझर की 2च वर्ष सुपरवायझर झालो, 2च वर्ष सुपरवायझर राहिलो. त्याच्यानंतर लगेच मला फोरमन बढती मिळाली. फोरमनचा सिनियर मॅनेजर आणि मॅनेजरचा सिनियर मॅनेजर असा ग्राफ माझ्या टाटा मोटर्समध्ये राहिला. म्हणजे हां, म्हणजे टाटा मोटर्समध्ये काम करत असताना की मला खूप पब्लिक कॉन्टॅक्ट आला. म्हणजे लोकांशी कसं काम करून घ्यायचं, जवळजवळ म्हणजे सगळ्या प्रकारची लोकं असायची ना. आता कामगार म्हटल्यानंतरचं क्षेत्र ते वेगळंच असायचं. पण एक अभिमान होता की मी टाटा मोटर्ससारख्या कंपनीमध्ये काम करतो आहे. आणि मग 1989 साली माझा विवाह झाला. म्हणजे त्यावेळेस मी 25च वर्षाचा होतो. त्यावेळी पोस्ट काय होती तुमची टाटा मोटरमध्ये? त्यावेळेस सुपरवायझर होतो. हां. आणि विशेष म्हणजे लग्नाच्या आधी माझं स्वतःचं घर, हां, म्हणजे जे आत्ता काही लोकांना म्हणजे लग्नाच्या अप्रेंटिस असं, म्हणजे माझे वडील तसे दूरदृष्टीत बघणारे होते. ते म्हटले तू आता हे झालं ना, मी तुला जागा घेऊन देतो किंवा तू जागाच्या शोधात राहा. जागा घेतली, भोसरीत जागा घेतली होती आणि ते घर बांधलं. म्हणजे लग्नाच्या आधी माझं घर, मग लग्न झाल्यानंतर लगेच गाडी, हे सगळंच माझा व्यवस्थितच झालं. सगळं ग्राफ असा हा सुंदरच वाढत गेला. त्याच्यानंतर मला 2 मुलं झाली. दोन्ही मुलंच आहेत, पुत्र. एक 90चा आहे, एक 92चा आहे. आणि दोन्ही मुलं आता इंजिनियर आहेत. एक BENTC आहे आणि एक BE कॉम्प्युटर आहे. दोघांचीही लग्न झालीत. आणि हे करत असताना टाटा मोटर्समध्ये मी बरंच चांगल्या चांगल्या स्टेजला गेलो. सगळा माझा ग्राफ व्यवस्थित होता. 2001 साली मला ज्योतिष या विषयाची आवड निर्माण झाली. ती कशी झाली? एवढं सगळं सुंदर जीवन असताना, हां, म्हणजे काहीतरी लोकांच्या जीवनात प्रॉब्लेम असतात, काहीतरी अडचणी असतात आणि कुठेतरी ते उपाय शोधत असतात, त्यासाठी ज्योतिषाकडे जातात. तुम्हाला कसं काय इकडे? हां, हे एकदम तुम्ही बरोबर विचारलं. ह्या काळामध्ये ज्यावेळेस माझं लग्न झालं 89ला, 90 साली मी पुण्यातल्या शुक्रवार पेठेत आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजी म्हणून एक आहे आणि माझ्या कंपनीतला एक सबऑर्डिनेट म्हणला की तू तिकडे जाऊन येत, मला खूप फायदा झाला आहे. मी त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांनी मला एक रत्न दिलं, कार्यसिद्धी रत्न म्हणून. त्यावेळेस त्याची किंमत होती 1100 रुपये आणि मला पगार होता 2000 रुपये. मी बायकोकडे बघितलं काय करायचं. ती म्हटली 300-350 रुपयात किराणा होतो आहे, आपला काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेऊ शकता. मी ते रत्न घेतलं आणि माझ्या जिंदगीतला जे चेंजेस झाले, म्हणजे 4 व्हीलर किंवा हे, तर मला काहीतरी वाटायला लागले की याच्यात काहीतरी जादू आहे. पहिलं रत्नच का घेतलं हा माझा प्रश्न. हां, रत्न घ्यायचं कारण त्यांनी मला त्या आनंद कुमारांनी सांगितलं की तुम्ही, म्हणजे आता तू एक महान व्यक्ती होणार आहे. बरं म्हटलं व्यक्ती म्हणजे मी ऑलरेडी आता मी त्यांना सांगितलं नाही. ते म्हटले तुम्ही काय करताय? सांगितलं MIDCमध्ये कामाला आहे. त्यावेळेस नॉर्मल MIDC म्हटलं की जरा, पण सांगितलं नाही टाटा मोटर्समध्ये कामाला, MIDCत काम करत आहे. तर म्हटले तुम्ही फार मोठा माणूस होणार आहे असं म्हणलं. म्हटलं मोठा माणूस होणार आहे म्हणजे काय? म्हटलं तुमची प्रमोशन हे ते सगळं. बरं म्हटलं. तर मला काय एवढा ट्रस्ट बसला नाही. सुरुवातीला कोणाचाच बसत नाही, तसं माझाही नाही बसला. पण ते म्हटले तुम्हाला ग्रोथ व्हावी तुमचं. आता ते मला त्यावेळेस माहीत नव्हतं की मला राहूची महादशा आहे. म्हणजे त्यांनी ते पत्रिकेवर सगळं बघून मला हे सुचवलं. ते म्हटलं हे रत्न सुचवतो आहे, याचा अर्थ आहे की मी थोडं इंजिनिअरिंगचं असल्यामुळे मला एवढा ट्रस्ट नव्हता. तरी पण पत्नीकडे बघून पत्नी म्हटली तुम्ही घ्या. तर तिच्या आग्रहाखातर मी ते घेतलं. मग ते घेतल्यानंतर मला जे चेंजेस जाणवले की ह्या ज्योतिष विषयाची मला थोडीशी आवड निर्माण झाली. मग मी रमणलाल शाह, आत्ता अजूनही आहेत, ते 90 वर्षाचे आहेत, त्यांचे दिवाळीचे अंक वाचायला चालू केले. मला थोडीशी निर्माण झाली. आणि याच्या आधी थोडं सांगायचं राहून गेलो की माझी आई नेहमी म्हणायची तू मनकवड्या आहे. मनकवड्या म्हणजे काय की दुसऱ्यांच्या मनातलं ओळखणारा किंवा तू बोलतो ते खरं होणारा, असा मनकवड्या. मी जर म्हटलं ना आज पाऊस येणार नाही, काय काळजी करू नको, ते खरंच व्हायचं. म्हणजे ते कसं व्हायचं मला माहीत नाही, पण ते ते म्हणायचे तू मनकवड्या आहे. तू बोलला ना की एखादे ते म्हणले अरे हे करायचं का नाही बाळा, तुम्ही म्हणायचं नाही आज नाही करायचं, उद्या कर. आणि ते मॅचिंग होऊन जायचं.
म्हणजे तर ते त्यांना वाटायचं की याला काहीतरी सिक्स सेन्स किंवा काहीतरी आहे. मग मला त्या ज्योतिष विषयाचं थोडंसं अट्रॅक्शन झालं, मी वाचन चालू केलं. आणि त्याच पिरियडमध्ये कंपनीच्या कामासाठी मी 2001 साली गुजरातमध्ये गेलो. तर गुजरातमध्ये गेल्यानंतर कंपनीच्या गाड्यांचा सेल एकदम कमी झाला होता आणि कंपनीनं आम्हाला एक कंपनीचे माध्यमातून जे सेल्स पर्सन म्हणून पाठवले की त्यांना आपण स्वतःच गाड्या विकायच्या या दृष्टिकोनातून कंपनीतील लोकांची नियुक्ती केली. त्यात मी पुढाकार घेतला. मी म्हटलं सर मी तयार आहे कंपनीसाठी जायला. त्यावेळेस जस्ट लग्न पण झालेलं होतं समजा, तरी पण तो विचार केला नाही की कंपनीला आपण काहीतरी करायचं म्हणून गेलो. तिथे आता मी ह्या पिरियडमध्ये थोडंफार माझं वाचन चालू होतं, हस्तरेषांचं वाचन चालू होतं. मला एक सेल्स पर्सन भेटला तिथल्या डीलरचा आणि त्याची माझी चांगली गट्टी जमली. तो मला वेळोवेळी वेगवेगळ्या डीलरकडे घेऊन जायचा, यांच्याकडे गाडी घ्यायची का त्यांच्याकडे गाडी घ्यायची. आणि मी त्याला सहज म्हटलं की मी थोडंसं मला ज्योतिषचं कळतं आहे. तो म्हणला आपको समजता है? म्हटलं हां. तर त्यांनी मला हात दाखवला. मी म्हटलं यार तुम्हारा और बीवी का बहुत झगड़ा हो रहा है. तो म्हणलं घर चलो उत्तम साहब, घर चलो. म्हटलं क्या? अरे वो कल ही बहुत झगड़ा हो गया था, आज चलो. त्याच्या घरी गेलो. त्याने सांगितलं ये पुणे का साहब आहे और ये ज्योतिषी थोडा बहुत जानता. आणि मला त्यावेळेस एवढा काही कॉन्फिडन्सही नव्हता आणि एवढा अनुभवही नव्हता. जस्ट माझं सुरुवात होती. तिनं तिच्या बहिणीला बोलून घेतलं पुणे का साहब आला आहे म्हणून. मग मी त्यांना जे सांगितलं ते बऱ्यापैकी मॅचिंग निघालं. मग त्या पिरियडमध्ये त्या सेल्स पर्सननी मला सुरत, जामनगर, भावनगर म्हणजे गुजरातचा जेवढा पट्टा होता प्रत्येक डीलरकडे घेऊन गेला आणि डीलर सांगितलं की हे पुणे का साहब आहे और ये ज्योतिषी आहे. आता मला मोठा प्रॉब्लेम आला की आता मला त्याच्यातलं जास्त टप करायचं. आणि मीन व्हाईल तिथे सुरतमध्ये एक 15 दिवसाचा ज्योतिषचा क्लास चालू होता आणि मी त्या हॉटेलच्या शेजारीच राहत होता. तिथं वाचलं ज्योतिष पढाने के ह्या कोर्स किया जाएगा. मी तिथं जॉईन झालो. म्हटलं आता हे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपल्याला काय नॉलेज याची टेस्ट होणार आहे. तर मी जॉईन झालो आणि प्रत्येक डीलरकडे गेले की तो सांगायचा उत्तम साहब आहे इनको हात दिखाओ. ते विचारायचं सर हां कैसं. आता मारवाडी लोकांचे मी तिथं 1200 गाड्या विकल्या साहेब 2001 साली. त्यावेळेस आमच्याकडं 407 म्हणजे 407 आणि एक जस्ट इंट्रोड्यूस झाली होती 1109 गाडी. तर ते म्हणायचे आपल्याकडे कसं एक गाडी जरी असली तर लोकांना फार अभिमान वाटतो की मी लय मोठा माणूस आहे. तिकडं सर साहब आपके पास कितना गाडी? कुछ रहेगा 150-200 गाडी. म्हणजे नॉर्मलमध्ये हां म्हणजे त्यांच्याकडे फ्लीट ओनर्स हे 150-200 गाड्या आहेत त्यांच्याकडे. मग त्यांनी जर विचारलं की तो मेरे को अभी आपका कौन सा गाड़ी है पुणे का? मैं बोला 407 है. तो मेरे लिए कौन सा कलर सूट आहे? आमच्याकडे 2च कलर होते, हिरवा आणि पांढरा. आता मी त्याचं ते जजमेंट बघून सांगायचं की आप हरा ले लो नाही तर व्हाईट ले लो. म्हणजे हे 2च गाडी. ह्या करता करता काही लोकांनी मला 4.5 लाख आहे ना टेबलवर ऑन द स्पॉट 4.5 लाख रुपयाला फक्त गाडी होती. 4.5 लाख रुपये ठेवले आणि गाडी घेतली. म्हणजे माझा हा तो प्रवास तिथला. मग त्यावेळेस मला मनातून इच्छा झाली की आता याचा अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. चांगला डिटेल्स माझा इंटरेस्ट वाढतच गेला. आणि त्याच पिरियडमध्ये कंपनीनं मला सुरतवरून ग्वाल्हेरला जायला सांगितलं की तिकडे एक मेळा लागतो जानेवारीच्या दरम्यान. मग त्या मेळ्यात मी गेलो. तिथे ग्वाल्हेरला रेल्वेने गेलो. रेल्वेने उतरल्या ग्वाल्हेरच्या रेल्वे स्टेशनमध्ये स्टेशनच्या बाजूला एक म्हातारा व्यक्ती बसलेली होती, छत्री होती आणि तिथे लोक रांगेत उभे होते. आणि मी म्हटलं कसली रांगे बघावं. तर तो ज्योतिष बघत होते ते. बरं. आणि मी त्या लाईनला उभं राहिलो. म्हटलं इकडे तिकडे बघितलं कोण नाही आहे, आपण उभं राहिलो. माझा नंबर आला. माझा नंबर आल्यानंतर ते म्हणले बेटा तू महान ज्योतिषी बनेगा. मला एकदम शॉकच बसला. आता मी इकडं काही सांगितलं ना आणि मला हे इकडचा थोडासा अनुभव आला होता. मी म्हटलं यांनी मला डायरेक्ट सांगितलं की महान ज्योतिषी बनलं. तर मी तर शॉकच झालो. मला मस्करी करायची थोडीशी सवय. मी म्हटलं बाबाजी मैं महान ज्योतिषी बन गए तुम्हारे बाजू में मेरे लिए जगह रख दो. अरे बेटा मस्करी नहीं करना. म्हटलं सर बाबा
मुझे तो नहीं लग रहा है लेकिन आप बोल रहे, बोला आप महान ज्योतिषी बनेगा, ये लिखो. और त्यावेळेस पोस्ट कार्ड होते, म्हणजे आपण ज्यावेळेस लोकांना त्या मोबाईल 2001 साली कोणाकडे मोबाईल नव्हता, माझ्याकडेही नव्हता. पोस्ट कार्डनी लिहायचं, लिख दो बाबा ज्योतिषी ग्वालेर रेल्वे स्टेशन. ज्यांचे लग्न नाही झाले त्यांच्यासाठी बाबा आपके वजह से शादी जुट गई, आपके वजह से नोकरी मिल गई, ये हो गई. तर मग तिथून आल्यानंतर खूप जबरदस्त मला इन्स्पिरेशन मिळालं की आता ज्योतिषीशिवाय आपला पर्याय नाही आहे. म्हणजे मग तिथून आल्यानंतर मी बरेच पुस्तकं आणली, बरेच, म्हणजे मार्केटमध्ये जेवढे ज्योतिषी, किरो हा जगत विख्यात प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. किरोचे जर हस्तसामुद्रिक बघितलं ना किरोचं, तर आत्ता मी काल लेटेस्ट किरोचं वाचलं. भारतात 1650 सालीच म्हणजे ह्या ज्योतिषाची खूप माहिती होती. आणि किरो हे पाश्चिमात्य देशातल्या लोकांना कळलं की मुंबईमध्ये त्यावेळची गोष्ट, माहीमला एक जोशी काका आहेत आणि ते हस्तसामुद्रिक, किरो तिथे आले होते मुंबईत. म्हणजे ही विद्या, ज्योतिष ही विद्या खरं तर भारतातलीच आहे. पण आपल्याला आपल्या विद्येचं महत्त्व नाहीच आहे किंवा नव्हतंच. मग त्या लोकांनी तिकडे जाऊन ते त्यांच्या ब्रँडनी हे केलं. मग त्या किरोच्या पुस्तकामध्ये, हस्तसामुग्रीमध्ये, की लोकांच्या हस्तशास्त्र, म्हणजे त्यावेळेस हस्तशास्त्राचा अभ्यास करायचा त्यावेळेस एका माणसाचा हात चेक करायला लागत नाही, 100 माणसाच्या, ही लाईन जर अशी असेल तर तसं आहे, ही लाईन अशी असेल तर ते तसं आहे, ही लाईन इथे असेल तर विवाह एवढ्या वेळेस होईल, इथं एवढं असेल तर मुलं एवढी होतील, हा ग्राफ असा असेल तर तुम्ही फॉरेनला जाल. हे सगळं हस्तसामुग्रीमध्ये कळतं. मग मी ह्या सगळ्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि ह्या पिरियडमध्ये मला एक हसे मामा नावाचे ग्रस्त भेटले की जे कोपरगावचे रहिवासी असून पुण्यात राहत होते. आता हसे मामाचे ही पण एक छोटीशी कहाणी आहे. एक शिक्षिका मला त्यांच्याकडे घेऊन गेली की मी त्या शिक्षकांच्या घरात, मी पहिल्यांदा वास्तुशास्त्राचा पण अभ्यास केला आणि बरेचसे भोसरीतले जवळजवळ 50 शिक्षकांच्या पेअरनी मला प्रत्येकाने घरात बोलवलं. आमचं वास्तू कशी आहे, आमची वास्तू कशी, पूर्वेला काय पाहिजे, पश्चिमेला काय पाहिजे, दक्षिणेला काय पाहिजे, उत्तरेला काय पाहिजे. तर एका शिक्षकाने सांगितलं की एक व्यक्ती आहे, ती खूप अडचण येते, मी तुम्हाला, तुमची काय फी असेल ते तुम्ही चला त्यांच्याकडे. मी गेलो, बिजलीनगरला राहतात. मी बघितलं ती व्यक्ती झोपून राहिलेली आहे आणि खूप नैराश्यमध्ये दिसली मला. आणि मी त्यांना सांगितलं की मॅडम, जेव्हा शिक्षक माझ्याबरोबर यांना आहे ना गोमेद नावाचं एक रत्न घालायचं आहे मला. तर ते म्हणले त्याचं काय कॉस्ट असेल ते मी करते, कारण ते माझे खूप आदर्श गुरु आहेत. तिनं मला काही सांगितलं नाही त्यांच्याविषयी. पण मी त्यांना गोमेद घातला आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती 15 दिवसांनी त्या लेडीजकडे आली आणि ते म्हटले त्या जे तुम्ही घेऊन आले ते त्यांना मला भेटायचं आहे. बरं. मग ते आले माझ्या, त्यांनी मला फोन केला की असं असं हसे मामा म्हणतात तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली की मी पण ज्योतिषी आहे, मी स्वामी समर्थचे भरपूर केंद्र चालवलेत. बरं म्हटलं मला काही जाणवलंच नाही. मी डिप्रेशनमध्ये का आहे तर माझा CA झालेला मुलगा एक्सपायर झाला आणि म्हणजे असं, आता मी ज्योतिषी आहे, आता हे दुःख मी पेलू शकत नाही, मला कल्पना होती म्हणून मी डिप्रेशनमध्ये. आणि खूप दिवस झाले मी डेअरिंग विचार करत होतो की गोमेद घालायचा आणि तुम्ही आले आणि धडक्यात गोमेद घातला. त्यावेळेस माझं ऑफिसही नव्हतं, म्हणजे ही 2004ची गोष्ट असेल. मग त्यांचं नॉलेज, इतकं नॉलेज आहे, 4थी पास असलेला माणूस, त्यांना जर कुंडलीचा चार्ट आत्ता पाठवला तर ते सगळ्या घराची त्या माणसाचं पूर्ण वर्णन करणार. म्हणजे आता भोसरी परिसरातले आमदार असतील, ते सगळे लोक त्यांच्याकडे जात होते. मग ते माझे आदर्श गुरुच ठरले. ते माझ्याकडे रोज यायला लागले. ते म्हटले, मग मी म्हटलं मला ऑफिसची कल्पना त्यांनी मला सुचवली की आपण ऑफिस टाकू. मग 2005 साली मी माझ्या घराच्या पार्किंगमध्येच ऑफिस टाकलं. म्हणजे ती सगळं श्रेय त्यांचं आहे की त्यांनी मला सुचवलं की ऑफिस. आणि मग त्याच्यानंतर मग लॅपटॉप आणि कुंडलीचा अभ्यास चालू झाला. मग हे अभ्यास करता करता आता
खूप प्रकारचे लोक आले, तुम्ही जसं म्हणताय. खूप म्हणजे काही काही लोक ज्योतिषाची खिल्ली उडवायला येतात की अरे हे ज्योतिष खरंच आहे का. मग याच्यात काय असं पोलीस आहेत, काही डॉक्टर आहेत, काही शिक्षक आहेत, काही MIDCत काम करणारे आहेत, काही कर्मचारी अधिकारी आहेत. पण काही काही लोक फक्त खिल्ली उडवायला पण येणार ना. तर एका ज्या आता पत्रिकेनुसार म्हणजे आता पत्रिकेत जर राहू मंगळ एकत्र आला, आता हे राहू मंगळ काय आहेत, हे ग्रह आहेत, तर जर एकत्र आला तर अशी लोक ऐकूनच घेत नाही. मग ते त्यांचंच म्हणणं खरं करतात. मग त्यांचं म्हणणं खरं करतात. आता हे मला ज्यावेळेस कळलं की अशी व्यक्ती, मग त्याच्याकडून काय ऐकायचं आणि त्याला काय सुनवायचं हे चांगलंच माहिती झालं. तो ऐकूनच घेणार नाही, तो त्याचंच म्हणणं खरं करणार की हे असं शक्यच नाही. मग आणि हे घरच्यांना सवय झालेली असते, पण आपल्यासारख्याकडे नवीन आले की तो म्हणणार हे कोण म्हटलं, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी जर म्हटलं की तुम्हाला असं असं होतं की तो म्हणणं नाही मला होतच नाही. आता ह्या गमती जमती आहेत. मग हा प्रवास चालू असताना माझ्याकडं अशा प्रकारचे पण लोक आले की मला जगायचंच नाही आहे, आत्महत्या करायची नैराश्यामध्ये. तर भोसरीतली इंद्रायनगर परिसरातली एक मुलगी आहे, माझ्याकडे जरा ऑफिसमध्ये गर्दी होती आणि ती आली, लहान मुलीला घेऊन आली. आल्यानंतर आल्या म्हटली काका मला आत्महत्या करायची आहे, तुमच्याकडं खूप गर्दी आहे. म्हटलं बस अर्धा तासांनी कर. पत्रिका बघितली तर पत्रिकेमध्ये कर्क लग्न म्हणजे लग्न आणि आता मी तिला सांगितलं लव्ह मॅरेज झालं आहे. म्हटली हो. वडील तर चांगल्या कंपनीमध्ये दिसतात, टाटा मोटर्समध्ये. भाऊ पण चांगल्याकडे आहे, तो पण टाटा मोटर्समध्ये आहे. सासरे पण टाटा मोटर्समध्ये, अख्खं खानदान टाटा मोटर्समध्ये, ती पण टाटा मोटर्समध्ये. म्हटलं तुला आत्महत्या करायची ना, करू शकते. तू पण स्वतःच्या लव्ह मॅरेज केलं आहे, आता तुला कोण अडूच शकणार नाही आहे. आणि तू का लव्ह मॅरेज केलं आहे किंवा का लग्न हे ह्या ग्रहांमुळे झालेलं आहे. म्हटलं हे असं असतं का. पण माझा नवरा आता ऐकतच नाही, खूप व्यसनाच्या आहारी गेला आहे, तर मी काय दुसरा पर्याय करू. म्हटलं आत्महत्या करणं हा पर्यायच नाही आहे, तुला अजून भरपूर काही पर्याय आहे, तू सेपरेट राहा आणि आपण बघू ना. ती म्हटली आता तुमचं मी ऐकते, तुम्ही म्हटले अर्धा तासात करा, तर मी म्हटलं अजून 2 दिवसांनी कर. पण आणि त्या काळात मी तिला एक ओपेल नावाचा जो निगेटिव्हिटी घालवतो, नेपच्यून ग्रहाच्या अंडर असलेला ग्रह आहे, रत्न आहे, ते दिलं. ती म्हटली सर मी 1 रुपया देणार नाही, माझ्याकडे पैसेच नाही आहे. म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही, मी उद्याच्या लोकमतला किंवा सकाळला वाचणार आहे, तू कुठं आत्महत्या केली, ते रत्न मला काय दान होणार आहे, पण तुझा बिंदासचा. दुसऱ्या दिवशी मी खरंच सिरियसली बघितलं, काय मला कॉन्फिडन्स वाटतं की ते आत्महत्येचं ग्रह नाहीच आहे, करणार नाही आहे. तिसऱ्या दिवशी ती अगदी नवरी होऊन आली, अगदी सजून. मी ओळखलंच नाही. म्हटलं सर ओळखलं का. म्हटलं नाही ओळखलं. म्हटली काल नाही आली का मी अरे बापरे. म्हटली सर मला आता आत्महत्या नाही करायची. म्हटलं नको करू. मी कुठं म्हटलं होतं कर. म्हटलं तू अर्ध्या तासाने कर. म्हणजे असे पण चेंजेस होणारे रत्न आहेत किंवा उपाय आहेत किंवा मानसिकता बदलणारे आहेत. अशा खूप घटना घडल्यात. काही आता बघा एक डॉक्टर आहे, तिचं लग्न जमत नव्हतं, सोलापूर साईडची. ती म्हटली, मी म्हटलं तुझं लग्न 2 वेळा जमून मोडणार आहे. ती म्हटली आता हे तुम्ही सांगितलं 2 वेळा ना, मी असं होऊच देणार नाही ना. म्हटलं हो तू जर म्हटली तर नाही होणार, पण तू प्रयत्न कर. आणि तुझं लग्न 32व्या वर्षी होईल. आणि ती वयाच्या 27व्या वर्षी माझ्याकडे आली होती, 27-28 असेल. ती म्हटली एवढं पॉसिबलच नाही, मला खरं तर ट्रस्टच नाही. 3-4 वर्षानंतर काही माझा कॉन्टॅक्ट झाला नाही. वयाच्या 33व्या वर्षी ती माझ्याकडे आली. सर म्हटली अजूनही माझं लग्न झालेलं नाही आहे. मग हे तुमचं शास्त्र कसं काय. म्हटलं हे माझं शास्त्र नाही आहे, हे आपलं भारतीय शास्त्र आहे, हे ग्रह ताऱ्यांचं शास्त्र आहे. ह्याच्यावर प्रत्येक ग्रहाचा काही ना काही प्रभाव करतो आणि तो अडथळे असतो. उदाहरणार्थ नेपच्यून आणि हर्षल आला 7म स्थानामध्ये, तर त्या व्यक्तीला अनप्रेडिक्टेबिलिटी निर्माण होते. नवरा कसा वागेल किंवा पत्नी कशी वागेल याची गॅरंटीच नाही. मग हे जर माहीत आहे तर मग आपण काय करायला पाहिजे. मी तुला काय सांगतो, तू 12 नवरे कर नाही तर 12 बायका कर, तुला हा ग्रह आहे. मग याचा अर्थ मी बदलणं की जे सहज सोपं आहे. की तुम्ही म्हटलं मी माझ्या बायकोला बदलणार आहे, शक्यच नाही. किंवा ती म्हटलं नवऱ्याला बदलणार आहे, पण स्वतःला बदलणं किती सोपं आहे.
मग लोक हेच करत नाही. स्वतःला बदलायचं सोडून सगळा ताकद सगळं श्रम दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करतात. सासूही तशीच करते. सासू काय करते की माझी सून अशी करते, माझं लेक तसा करतो, पण तू काय करते मी हेच सांगतो. माझ्याकडं याच्यात 4 सासांनी आत्महत्या केल्यात आजच्या याच्यात. ह्या मी ज्योतिषचा अभ्यास करत असताना 4 क्लायंट असे आले की त्या सासांनी आत्महत्या केल्यात. अरे म्हटले पहिलं कसं होतं की माझी सासू कशी अशी घरातले सगळे चौकशी करत होते. आत्ताच्या जमान्यात काय आले, माझी सून कशी आहे, म्हणजे सासू सुनेला घाबरायला लागलेली आहे. मग ज्या सासांनी आत्महत्या केला त्याच्यातलं म्हणजे मी थोडासा अभ्यास केला की याचं कारण आहे की त्यांनी त्यांचा माइंडसेट जो ओल्ड होता तो बदललाच नाही. तेच सांगितलं, मी माझ्या सासूनी मला कसं ट्रीट केलं मी तसं ट्रीट करणार आहे. आता चालणार आहे का? पूर्वीच्या सासा पदर घेत होत्या. बरोबर. का? खरं तर शास्त्रीय कारण काय आहे की ते उन्हात काम करायला लागायचं. आताच्या जीन टॉपला तर पदर घेण्याचा संबंधच नाही आहे. म्हणजे अलग लक्षामध्ये पदर घेतला नाही हे काही कारणच नाही की सासूजन माझं की एवढे पाहुणे आले आणि तिने पदरच घेतला नाही. म्हणजे पदर घेण्याचं म्हणजे हे शास्त्र आहे, प्रत्येक गोष्टीकडे शास्त्र आहे. पूर्वी पागोटे फेटा किंवा टोपी घालायची. का? तर 99% लोकांना उन्हात काम करायला लागायचं म्हणून. म्हणजे ते बरोबर होतं. पण आता आपण AC मध्ये काम करतोय, आता फेटांनी आलं तर काही गरज घेत नाही ना. म्हणजे काळानुसार बदलणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण स्वतः. दुसऱ्यांनी बदलणं हे फार कष्टदायक गोष्ट आहे. एक उदाहरण सांगतो. इंद्रायणनगर परिसरातलं एक उद्योजक आले माझ्याकडं. ते म्हटले, काका आम्ही साधारणतः 3-4 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलो होतो. त्यावेळेस आमचं नॉर्मल होतं आणि आज आमची इंडस्ट्री उभी राहिलेली आहे, खूप चांगलं आहे. आता आम्हाला हा एक मुलगा आहे, हा 12वीला आहे. आणि त्यांच्या पत्नी म्हटल्या की सर खरं सांगते माझा BP खूप वाढतो आहे सध्या. मला म्हटलं तुमचा BP का वाढतो आहे? थांबा बसा तुम्ही, मी सांगतो तुम्हाला काय. म्हटले हा अजिबातच अभ्यास करत नाही हो. बरं म्हटलं अभ्यास करत नाही. मग त्याची पत्रिका बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की तो गेल्या 2 वर्षापासून बाहेरच गेलेला नाही, म्हणजे उन्हात गेलेलं नाही. विटॅमिन D3 मी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचं जास्त बघतो. मग आता जर एखादा विद्यार्थी D3 जर नाही मिळालं, त्याचं B12 D3शी कनेक्टेड आहे, B12 कमी होतं, D3 कमी होतं, HB कॅल्शियम हे सगळंच बिघडतं आणि त्याचा ग्राफ त्याला कशालाच उत्साह राहत नाही. आणि घरच्यांना एकच टॉर्च असतं, हा अभ्यासच करत नाही, हा अभ्यासच करत नाही. म्हणजे त्याची शारीरिक मानसिक अवस्था बघत नाही आणि आपण त्याला खूप फोर्सफुली बघत असतो की अभ्यास कर अभ्यास. बाकीच्या त्याच्या फिजिक्सकडं लक्ष नसतं. तर मी त्यांना तेच सांगितलं, हा जर अभ्यास करत नसेल ना तर याला एकच उपाय आहे, तुम्ही नवरा बायको एक व्हा, त्याचं ताट तिथं बनवून ठेवायचं. त्याला सांगायचं नाही बाळा तू खाऊनच घे मग अभ्यास कर. आपण स्पून फिडिंग करतो. बरोबर. हे स्पून फिडिंग थांबवलं ना ते पोरगं जाग्यावर येईल. म्हणजे तुम्ही जर म्हटले की नाही ते अभ्यासच केला नाही मग तू खाऊनच घे आणि एवढं हे कर, त्याला म्हटलं सोडून द्या, त्याचा BP वाढला पाहिजे तुमचा नाही. म्हणजे किती सिम्पल ट्रिक्स आहे. म्हणजे याला ज्योतिषाचा सगळ्यालाच आधार लागतो असं काही नाही आहे. म्हणजे तुमचं मोरल याच्यातून पण वाढून जातं. ते म्हटले आज 7 कोटीची फॅक्टरी आहे, मला असं टेन्शन वाटतं आहे की हा काय चालवेल का नाही काय. ठीक आहे म्हटलं, हे त्याच्यावर बर्डन हे करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा त्याच्या मानसिकतेचा अभ्यास करा दोघांनी, ते होऊन जाईल. असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक वेगवेगळी हे आहेत. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं राशीचा विषय अभ्यास करू. म्हणजे प्रत्येक याच्यात कसं आहे की ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये राशी खरंच राशी असतात का किंवा राशी प्रमाणेच माणूस वागतो का, याचं एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. चंदननगरचे एक कपल आलं माझ्याकडं. ते म्हटले माझा भाऊ, म्हणजे हिंदीत बोलले, माझा भाऊ बेहरीनला असतो आणि त्याचं लग्न जमत नाही आहे. तर मी पत्रिका टाकली, पत्रिका कॉम्प्युटरवर टाकल्यानंतर बघितलं. मी त्याला म्हटलं, तिला म्हटलं की याच्या डोक्यावर केस नाही आहेत. ते म्हटले सर इधर फोटो भी दिखता है क्या? म्हणजे म्हटलं तसं नाही. एवढं डिटेल कळतं किंवा पत्रिका बघून डोक्यावरती केस नाही हे सांगता येतं? हे सुद्धा सांगता येतं.
म्हणजे ह्या व्यक्तीचा जन्म सकाळी झाला आहे की संध्याकाळी झाला आहे की दुपारी झाला आहे की रात्री झाला आहे हे पण जजमेंट येतं. म्हणजे ग्रह ताऱ्यांचा खरंच मानवी जीवनावर परिणाम होतो का आपण जर असं म्हटलं ना तर हे ज्यावेळेस आपण समोर बघू ना त्यावेळेस. आता ह्या राशीचक्रांच्या प्रत्येक राशीमध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य असतात. आता ह्या 12 राशीमध्ये 27 नक्षत्रांचं पण वेगवेगळा परिणाम होतो. म्हणजे नुसत्या सगळ्यात मेष राशीचे समजा तुम्ही आहेत आणि मी आहे, पण तुमच्या आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. हे कसं काय? अरे तर आपण दोघंही मेष राशीचे ना असं का? तसं नसतं. मग तुम्ही कुठल्या नक्षत्रात जन्मलेला. आपण पूर्वीची म्हण होती कुठल्या नक्षत्रात जन्मला माहीत नाही. म्हणजे एक तो टोचून बोलायचा हे होता आणि त्याच्यामागचं सायन्स पण होतं. तर ह्या राशीमध्ये आता मेष राशीचं माणूस शरद पवार मेष रास आहे, धडाडीचे कार्य करणार. अमित शहा मेष रास. म्हणजे ही जे धडाडीचे कार्य करणारे असतात ते मेष ही मंगळाची रास आहे, पुरुष प्रधान रास आहे. मग मेष राशीचे व्यक्ती डॅशिंगच असतात. म्हणजे सगळेच असतात का? नाही, सगळे नाही. परत त्याच्यात नक्षत्र आले. पण मेष राशीचं चिन्ह आहे मेंढा. मग हे स्वतःचा कपाळ मोक्ष करून घ्या. नको तिकडं डोकं आपटतात. आता नको तिकडं डोकं आपटतात म्हणजे काय की जिथे गरज नाही की आपल्याला ही भिंत फोडायची आहे पण आपलाही कपाळमोक्ष होतो आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. राशीचक्रातली आता दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचे जातक, आता स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक असतो. वृषभ राशीचे स्वामीग्रह आहे शुक्र. सौंदर्य प्रसारणाने सौंदर्याची रास आहे. म्हणजे सुंदरच असतात वृषभ राशीचे. जनरली सुंदर असतात आणि भावनिक असतात, इमोशनल असतात. ती लोक शक्यतो कोणाला हर्ट करत नाहीत. म्हणजे कोणाला दुखवायचा प्रयत्न करत नाही. आपल्याला दुःख झालं तरी चालेल. एन्जॉयमध्ये हसून खेळून सगळ्यांशी व्यवस्थित राहणार. राशीचक्रातली तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीचे लोक खूप हौशी असतात आणि बुद्धी, म्हणजे मिथुन राशीचा स्वामीग्रह आहे बुध आणि बुध हा बौद्धिक तत्त्वाचं काम करणार आहे. म्हणजे हे लोक बिरबलाची राससुद्धा मिथुन होती. चतुर बिरबल, हजरजबाबी. म्हणजे त्यांना कुठं काय बोलायचं आणि कुठं नाही बोलायचं हे खूप चांगलं प्रॉम्प्ट कळतं. मिथुन रास. मिथुन राशीचं वैशिष्ट्य अजून असं आहे की ते सगळ्यांना मिळून एकत्र गोळामेळाने काम करणारी रास असते. म्हणजे पब्लिक कॉन्टॅक्ट त्यांचा चांगला असतो. आता ही चौथी रास आहे कर्क रास. कर्क रास म्हणजे आपण खेकडा. कर्क राशीचे लोक महात्मा गांधी कर्क राशीचे. म्हणजे त्यांना जनसंपर्क दांडगा आहे. पब्लिकचं सेवा करायचं, पब्लिकची मदत करायची, लोकांना जनसेवा करायचं हे त्या राशीचं वैशिष्ट्य आहे. आणि स्त्रियांमध्ये लता मंगेशकर. तिनं तर बघा स्वतःचं लग्न जमले असताना भावंडासाठी, आईवडिलांसाठी ते सगळं करून यांचा संसार केला. खूप मायाळू रास आहे. परंतु त्यांच्यात ड्रॉबॅक पण आहे की सगळं करता करता घराचं पण थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणजे महात्मा गांधी असू द्या, पंडित नेहरू असू द्या, यांनी भारताच्या बाबतीत काही थोडेफार निर्णय चुकले किंवा ह्या गोष्टी झालेल्या आहेत. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीचा स्वामीग्रह आहे रवी. ही खूप मानी हट्टी रास आहे. त्यांनी पण ज्यावेळेस आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक्सचं मीडिया आणला किंवा कॉम्प्युटर आणलं खूप धडाडीचे निर्णय घेतले. आता बाकीच्या काही राजकीय घटना घडल्या असतील तो भाग वेगळा आहे, पण सगळ्यांना परिचित असलेली सिंह राशीचे लोक आहेत. सिंह रास हे कुणाच्या अंडर काम करू इच्छित नाही. दे आर ऑलवेज बॉस. म्हणजे सिंह राशी लोकांनी सहसा असं की मी तुमच्या अंडर काम करेल. जर तुमचा जर बॉस सिंह राशीचा असेल तर काय हरकत नाही, पण तुमचा ऑपरेटर किंवा तुमचा खालचा कलीग जर सिंह राशीचा असेल तर तो त्याला काम करणं जड जातं. तो म्हणून सिंह राशीचे लोक वैयक्तिक व्यवसायामध्ये उतरलेले असतात. स्वतःच्या व्यवसाय चालू करतात. ते कोणाच्या अंडर काम करतात. आता सहावी रास आहे कन्या रास. कन्या राशीचा स्वामीग्रह परत बुध आहे, पण ही पृथ्वी तत्व. आता त्याच्यात तत्त्व पण आहेत. म्हणजे मी मग आधीचं तत्त्व सांगितलं नाही, वायुतत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व, अग्नितत्व, पंचतत्वातले. ही कन्या राशीचे लोक अतिशय प्रामाणिक, अतिशय आणि कष्टाळू, की जे आमच्या घरात सगळेच कन्या राशीचे आहेत. हां हां.
कन्या राशी, पण कन्या राशीच्या लोकांना त्यांचा प्रामाणिकपणा वाखाणण्यासारखा असतो. सगळ्यांना मदत करणे, हे करणे, आणि खूप कष्टाळू रास म्हटलं तरी हरकत नाही. आता जसं मकर राशीच्या लोकांना बरोबर ते सगळ्यांना सांभाळून घेणारी रास आहे कन्या रास आहे. 7वी रास आहे तुळा. अमिताभ बच्चन, दादा कोंडके, विनोदी प्रवृत्तीची रास आहे, किंवा जे कलाकार आहेत त्या सगळ्या कलाकारांची रास आहे. त्याचाही स्वामीग्रह शुक्र आहे. हे थोडे एन्जॉईंग नेचरचे असतात, खाऊन पिऊन मस्त मजा करणे हे. आणि 8वी रास आहे वृश्चिक रास, नरेंद्र मोदी. आता नरेंद्र मोदी सगळ्यांना माहिती आहे. वृश्चिक राशीचे लोक डॅशिंग असतात, एकदम धडाडीचे निर्णय घेणारे, म्हणजे जे PSI असतील, गव्हर्नमेंटमध्ये मोठा अधिकारी असतील, किंवा एखाद्या सैन्याचं, भारतीय वायुसेना किंवा इकडं मोठे अधिकारी असलेले सगळे वृश्चिक राशीचे लोक आहेत. वृश्चिक राशी खूप कष्टाळू. तर नरेंद्र मोदी सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगायला हरकत नाही की नरेंद्र मोदी कसे आहेत. 9वी रास आहे धनुरास. धनुराशीचं स्वामीग्रह आहे गुरु. गुरु कुणाचं वाईट करत नाही, गुरु कुणाचं वाईट करत नाही, पण ते धनुराशीचं ही थोडीशी अग्नितत्वाची रास आहे. फटकळ बोलायची सवय असते. आता शरद उपाध्यायांची सुद्धा धनुरास आहे. पण ते गुरुचं कार्य करतात. गुरुचं स्वामीचं कार्य काय की लोकांना तत्त्वज्ञान नेणे, लोकांची सेवा करणे, हे त्या गुरुचं काम आहे. आणि 10वी रास आहे मकर रास. मकर रास ही शनीची रास आहे. शनीला कष्ट करणारं खूप आवडतं. काबाड कष्ट करणे, स्वतःच्या हिमतीवर चालणे. पण त्यांचा भाग्योदय थोडासा लेट होतो मकर राशीच्या लोकांना, पण थेट होतो. म्हणजे त्यांचा ग्राफ ऑलरेडी 40-42 वर्षानंतर खूप टॉपला जातो. म्हणजे त्यांचं आपण म्हणतो ना, इतर राशीचे लोक 30व्या वर्षीच टॉपला जातील, हे 45-42 वर्षी ग्राफ चालू होतो, तर 60 वर्ष 70 वर्षापर्यंत खूप टॉपला जातात. खूप कष्टाळू रास आहे मकर रास. त्याच्यानंतर 11वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीचा स्वामी ग्रहही शनीचा आहे. पण कुंभ आणि मकरमध्ये फरक काय? कुंभ राशी, देवेंद्र फडणवीस कुंभ राशीचे आहेत. हे कुंभ राशीचे लोक फार ब्रिलियंट असतात. मग त्यांचं वायुतत्व आहे. आता मकर राशीचं पृथ्वी तत्व आहे, म्हणजे तुम्ही स्थिर असणार, किंवा जी व्यक्ती मकर राशीची ती स्थिर राहणार, ती घायघाय हलणार नाही. कुंभ राशीच्या लोकांना दम नाही, फडणवीसांना दम नाही. झटक्यात सगळं काय जे निर्णय घ्यायचे ते फास्ट हे करायचं नाही. आणि शेवटची रास आहे मीन रास. आता मीन रास ही जलतत्वाची रास आहे. त्याचा स्वामीग्रह परत गुरु आहे. मग गुरुचे काम काय आहे? डॉक्टरी पेशा, शिक्षकी पेशा, दान करणे, तत्त्वज्ञान देणे, असं ह्या गुरुचं कार्य आहे. म्हणजे मीन राशीचे लोक तसे साधे भोळे असतात, कोणाला शक्यतो त्रास देत नाही. मासा कोणाला त्रास देत नाही, तसे त्याप्रमाणे ते कोणाला त्रास देत नाही. आणि जर लईच झाला तर एखादा होतो शार्क, त्याचं काही हे नाही. म्हणजे सगळ्या प्रकारचे त्याच्यात चेंजेस असतात. म्हणजे प्रत्येक मीन राशीच्या लोकांकडं जर बघितलं की तो असाच वागेल असं काही नाही. त्याच्यात नक्षत्राचा फरक असतो, चरणांचा फरक असतो, बाकीच्या तत्वांचा फरक असतो. म्हणजे आपण जर 2-3 माणसं एकत्र आणली की हे सगळे मीन राशीचे आहेत, त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसणार आहे. त्याचं कारण आहे नक्षत्र. म्हणजे तुम्ही कुठल्या नक्षत्रात जन्मले, आणि बरं दोन्ही सेम नक्षत्रात जन्मले, मग त्यांचं बिहेवियर सारखे असेल का? असं पण नाही. हा फरक आहे. मग आता ह्या प्रत्येक राशीला जोडीदार कसा मिळावा? म्हणजे आता माझ्याकडं काही लोक येतात की तुम्ही जर एवढा अभ्यास केला आहे किंवा एवढा अभ्यास करताय तर मला मिळणारी पत्नी कशी असावी, किंवा हिची पत्रिका जुळते का नाही जुळते, याला आम्ही म्हणतो पत्रिका जुळवणे म्हणजे ग्रहमैत्री. फॉर एक्झाम्पल, तुम्ही माझ्याकडं बघितलं आणि मी तुमच्याकडं बघितलं, जर एकमेकाविषयी थोडी आपुलकी वाटली, दॅट इज ग्रहमैत्री, म्हणजे आंतरिक अट्रॅक्शन. आता हेच जर नसेल तर काय संसाराचा खेळ खंडोबा होतो, असं हे भरपूर उदाहरणं बघितलेली. म्हणून पत्रिका जुळवणं, जुळवावी का नाही जुळवावी, तर याला खरंच शास्त्रीय आधार आहे. पूर्वीचे लोक पत्रिका जुळवताना नाव बदलून घ्यायचे, की ब्राह्मणाकडे जायचे. समजा आता तुम्ही त्यावेळेस एवढं काही हे खरंच सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं. जायचे, आमची या मुलाची पत्रिका आहे, मुलीची पत्रिका आहे, बघा जुळते का. तो सांगायचा, ब्राह्मण सांगायचे की तुमचं नाव प ठेवायचं, मुलीचं नाव बदलून घ्या. नॉर्मली मुलीचंच नाव बदललं जायचं, मुलाचं काही बदलायचं नाही, की ते त्याला मॅच होईल.
मग हे नावावर चालतं का? माझ्या मते अजिबात चालत नाही. की आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ याच्यावर आपल्या रास ठरते. आपण भारतीय लोक आपण चंद्ररास बघतो. वी आर द इंडियन्स आणि इंडियन्स आर सो मच इमोशनल. इंडियन लोक फार भावनिक आहेत म्हणून आपण भारतीय लोक चंद्ररास बघतो आणि फॉरेनचे लोक सूर्यरास बघतात. म्हणजे आपण म्हणतो सन साईन आणि मून साईन. म्हणजे भारतामध्ये जे ज्योतिष बघितलं जातं ते चंद्रराशीप्रमाणे बघितलं, कारण आपण इमोशनल आहोत. आणि परदेशामध्ये जे ज्योतिष बघितलं जातं ते सूर्यराशीवर बघितलं जातं. मग आपण का नाही बघत सूर्यराशी? सूर्य म्हणजे कर्तृत्व, करिअर. आता ज्योतिषाचा फायदा आहे का नाही, ज्योतिष बघावं का नाही हा पण प्रश्न आहे. काही काही लोकांना विचार पडतो ज्योतिष बघितलं तर आपल्याला काहीतरी लोबडलं जाईल, काहीतरी तोडगे सांगितलं जाईल. पण आत्ताच्या मी जे ज्योतिष चालू केलं आहे किंवा मी बघतो ते पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने. म्हणजे कसं आहे की हे ग्रह ताऱ्यांवर डिपेंड आहे. हे असं होणार आहे तर याच्यावर असे पर्याय आहेत. तुम्ही करा अगर नका करू, कंपल्सरी नाही आहे, बट धिस इज गाईड फॉर यू. आत्ता 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर माझ्याकडं कमीत कमी 50-60 तरी विद्यार्थी आले असतील की आमच्या मुलाला कुठली साईड घ्यायची, कुठल्या दिशेला जायला पाहिजे. तर मी पत्रिकेमध्ये काय बघतो की ह्या मुलाच्या पत्रिकेत कुठला ग्रह प्रबळ आहे. आता ग्रह प्रबळ असणे म्हणजे तो स्वराशीत, म्हणजे प्रत्येकाच्या राशीत. उदाहरणार्थ मेष राशीमध्ये जर रवी असेल तर ती व्यक्ती हमखास सरकारी नोकरी किंवा डॉक्टर होतेच. हे काळ्या दगडावरची रेष आहे. पण त्यालाही ऑप्शन आहे. मी सांगतो अरे तुझ्या पत्रिकेत तर डॉक्टर योग आला आणि तू साधा कंपाऊंडरही झाला नाही किंवा काही नाही झालं, हे का? हे परत काही महादशा. आता त्याचा वेगवेगळा अभ्यास आहे. तर आत्ताच्या मुलांना मी हेच सजेस्ट करतो की तुमच्या पत्रिकेमध्ये कुठला ग्रह प्रबळ आहे त्याच्यानुसार तुम्ही. आता कालचं उदाहरण देतो. काल चिंचवड गावातली एक फॅमिली आली होती, मोठी फॅमिली. त्यांच्या मुलीने ठरवलं की मला MBBSच व्हायचं आहे. तर मी सांगितलं तू फार तर डेंटल होऊ शकते कारण तुझा शुक्र स्ट्रॉंग आहे, तू MBBS होऊ शकत नाही. तर त्यांना फॅमिलीला ते उत्तर अपेक्षित होतं की त्या फॅमिली त्याच्या विरोधात होतं, पण ते मुलीला मान्य नव्हतं. कारण तिचा बुध हा मित्रमंडळींच्या स्थानात, मैत्रिणीच्या स्थानात बसला होता. तिच्या मैत्रिणीच्या डोक्यात भूत होतं की आपल्याला MBBSच करायचं आहे. मग तिनं तेच धरून बसलं की मला म्हणजे आपण कुणाचं सजेशन घेतो हे पण कळतं. मी त्याला तेच सांगितलं तू सध्या तुझा फंडा फक्त मैत्रिणींकडे ठरलेला आहे, तू स्वतःची बुद्धी वापरत नाही. पण मला जर तुम्ही सल्ला विचारला असेल की तू काय घ्यावं तर मी तुला सांगतो डेंटल डॉक्टर हो. तुझा शुक्र डेंटल हा कलाकुसरीचं काम आहे. डेंटल म्हणजे आता पूर्वीसारखं नाही की डेंटल डॉक्टरला फक्त, कारण दात ही फॅशन पण आहे आणि सगळंच आहे. त्याच्यामुळं तर त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं, पण तिच्या डोक्यातलं ते भूत जात नाही. त्यांना म्हटलं अजून 2-3 दिवस जाऊ द्या, पण उतरेल, ते भूत उतरेल. मग असे बरेच किस्से आहेत. बरं मला एक सांगा, सगळ्या लोकांना आपल्या ऑडियन्सला किंवा सगळ्यांना सफलता मिळवायची आहे, खूप सारे पैसे मिळवायचे आहेत माझ्या भाषेत. तर हे जे काही ॲस्ट्रोलॉजी आहे, ज्योतिषशास्त्र आहे, एखाद्याच्या आयुष्यात तुमचं काही एखादा ग्रह प्रभावी आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे संपत्तीच येणार नाही असं काय असेल तर काय ज्योतिषशास्त्राच्या सजेशननी किंवा काही उपायांनी त्याच्याकडे ती संपत्ती येऊ शकते का? ज्याच्या पत्रिकेत आहे सफलता, यश, त्याला तर ते मिळेल. ज्योतिषशास्त्रासाठी कोणत्या दिशेला जायचं हे कळून. पण ज्याच्या नाही आहे त्याला काय मदत होऊ शकते ॲस्ट्रोलॉजीने? हां, तुम्ही अगदी बरोबर विचारलं की ज्योतिषशास्त्रानुसार माझ्या पत्रिकेत धन योग आहे किंवा नाही आहे. तर याचं एक छोटंसं उदाहरण मी देतो की आज माझ्याकडं एक 3-3.5 लाखाच्या वर आसपास कस्टमर येऊन गेले. तर त्यातले कमीत कमी 9 लोक आहेत की ते अब्जोधीश आहेत. बरं, आता हे कसं आहे, म्हणजे मी म्हणत नाही की माझ्यामुळं अब्जोधीश झालेत, ते त्यांच्या कर्तृत्वाने झाले. म्हणजे ज्योतिषशास्त्राला
आपल्या कर्तृत्वाची जोड ही हवीच असते प्रत्येक. म्हणजे तुम्ही जर म्हटले की मी ज्योतिषवर अवलंबून आहे आणि मी काहीच करणार नाही, ती काही जादू होणार नाही. म्हणजे आपल्या कर्तृत्वाची जोड असायलाच हवी. पण जसं धिस इज गाईड, म्हणजे ज्योतिष हे गाईड आहे. आपण एखाद्याला सांगणार आहोत की तू ह्याच दिशेला जा आणि त्याच्या डोक्यात थोडंफार असतं की त्या दिशेला गेल्यानंतरच फायदा, तर त्याला बूस्ट मिळतो. आम्ही नेमकं तेच करतो की तुला बूस्ट देण्याचं काम करणार आहे की तू ह्या डायरेक्शननी जा. आता मी एखाद्या पत्रिकेत बघतो की तुमच्या पत्रिकेत रवी आणि बुध एकत्र नाही आहेत. आता रवी आणि बुध याला बुधाधिष्ट योग म्हणतात. आणि ज्यांच्या पत्रिकेत रवी बुध एकत्र असतो ना, त्यांनी हमखास व्यवसाय करावा. म्हणजे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करा. मग लोकांचे प्रश्न असतात की सर मी नोकरी करू का व्यवसाय करू? मी त्याला सांगतो तू 100% व्यवसायच कर. बरं, त्याच्यात त्या नुसतं रविबुध एकत्र आहे, पण त्याच्या दोघांच्या डिग्री किती आहेत? त्या 12 डिग्रीच्या आत असेल तरच ते सगळं गंमत शक्य. नाही तर सगळे म्हणते ना आमच्या दोघांना रविबुध आहे पण आम्ही तर नोकरी व्यवसायात सक्सेस नाही आहे. हे पण बारकावे बघावं लागतात. पण ज्यांनी हे ऐकलं की माझ्या पत्रिकेनुसार मी व्यवसायच करा, याचं एक उदाहरण मी खेडचं एक गावडे कुटुंबीय आहे. ते साधारणतः 2010-11च्या दरम्यान माझ्याकडं आलं. मी त्यांना सांगितलं गावडे साहेब तुमची पत्रिका आहे की व्यवसाय करा. आणि ते एका MIDCमध्ये मेकॅनिकलचं काम करत होते, इंजिनियर म्हणून. त्यांना सांगितलं तुम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्राकडे वळा. ते म्हटलं माझा काय संबंध आहे, मी मेकॅनिकल आणि कन्स्ट्रक्शनचा काय संबंध आहे? म्हटलं तुमचं पत्रिकेत हेच सांगतं आहे की तुम्ही कन्स्ट्रक्शन. आज त्या माणसाचा टर्नओव्हर 15-20 CRच्या आसपास आहे. हां, मग ते कुटुंबीय दर महिन्याला मला भेटायला येतं की त्यांना काही स्ट्रेस आले किंवा काय आले, दर महिन्याला ते सांगतात सर आज कुणाला घेऊ नका, आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं. म्हणजे अशा पण गोष्टी आहेत की तुम्ही जर नोकरी सोडून व्यवसायाकडे जर वळालात तर तुमचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये असं काही नाही आहे की मी माझ्या खूप कष्ट केले आणि चाललो, पण त्या कष्टाला जर योग्य दिव्याची किंवा योग्य म्हणजे टॉर्च लाईटची जर मदत मिळाली तर अगदी परफेक्ट ती गाडी सुरळीत चालू शकते. वैवाहिक जीवनातलं पण असंच आहे. सर मी 5 वर्षापासून प्रेम करते आणि लग्न होऊन किती दिवस झाले? 1च महिना झाला, मला आता नाही राहायचं. असे पण उदाहरणं आहेत. तर मी म्हणतो काय झालं 5 वर्षात तू त्याला नीट बघितलंच नाही का? म्हणजे प्रेम हा एक वेगळा प्रकार आहे आणि लग्न हा एक वेगळा प्रकार आहे. हे ज्यावेळेस माइंडसेट बदलेल ना त्यावेळेस हे सगळं. मी म्हणून म्हणतो आहे जर तुम्ही 5 वर्ष प्रेम केले ना, हे टिकवायचं असेल ना, मग त्यावेळेस लग्न झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मी नवरा आहे आणि तिला वाटतं की मी ह्या घरची मालकीण आहे. बरोबर. हां, मग हे दोघांनी ते रोल थोडे थोडे न्यूट्रलवर ठेवायला लागतात की बाई ठीक आहे ना, मी जरी ह्या घरची मालकीण असेल तर तोही आहे. त्याला त्यावेळेस नवऱ्याचा रोल असतो, त्याला आई सांभाळायची असते, भाऊ सांभाळायचा असतो, बायकोला सांभाळायचं. शेवटी संसारामध्ये ॲडजस्टमेंट नावाचा खूप प्रकार आहे की जर तो केला ना संसार अगदी सुरळीत स्मूथली होऊ शकतो. मग हे कळण्यासाठी मग माझ्याकडे येतात. त्यांची गाडी असं जे वागतात तर त्यांच्या ग्रहाताऱ्यांमध्ये काही प्रॉब्लेम असतो म्हणून तसं वागतात का कसं? म्हणजे हां, म्हणजे हे असं का वागतात तर ते ग्रहांचाच त्याच्यावर पण, म्हणजे त्या ग्रहांची जर महादशा असेल, फॉर एक्झाम्पल राहूची महादशा चालू झाली तर राहू हा डोकं फिरवतो. राहू हा, आता राहूची तुम्हाला जर स्टोरी माहीत आहे का नाही मी सांगतो तुम्हाला. राहू केतूने ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि ज्यावेळेस नवरत्न बाहेर आली त्याच्यात अमृत पण आलं. अमृताचं वाटप ज्यावेळेस देवदूतांचं चालू होतं त्यास या राहूनी देवाचं रूप धारण करून देवांच्या पंक्तीला बसला आणि ज्यावेळेस अमृत पिले त्यावेळेस नारदाने सांगितलं की भाऊ ते तुम्ही त्या राक्षसाला अमृत पाजलं आहे. मग तिथं त्यावेळेस त्याचा शिरच्छेद केला. हे धड म्हणजे केतू आणि वरचं मुंडकं म्हणजे राहू. आता यांनी अमृत प्राशन केल्यामुळं ते काय मरण पावले नाही अशी आख्यायिका आहे. मग ह्या आख्यायिकामध्ये त्याचा आत्मा काही शांत होईना.
मग देवाने त्याला शाप दिला, तू ज्याच्या भूतलावर गेल्यानंतर ज्याच्या राशीत जाशील 18 वर्ष महादशा असते हो. डोकं फिरायची कामं होतात. जर एखादी व्यक्ती दारू प्यायला लागली किंवा बाहेरचं काही गडबड झाली, मी सांगतो तुला राहूची महादशा आहे. बाहेरचे लोक म्हणतात आमच्या पोराला बहुतेक कोणीतरी काहीतरी केले. मला 101% माहीत असतं याला काय झालं. हां, याचं डोकं फिरलेलं आहे. मग आता मग हे सजेशन दिल्यानंतर याचं डोकंच फिरलंय, त्याला सजेशन दिलं हे करू नको, तर तू थांबणार का करणार? तो करणार, पण घरच्यांची मानसिकता झाल्यानंतर मग त्याच्यावर हा रत्नांचा अभ्यास आहे. म्हणजे तुमचं हे कंट्रोल करायचं असेल तर हे रत्न. आता BMSला सुद्धा रत्नशास्त्र हा विषय आहे की दिस इज रेज थेरपी. याच्यातून किरणं जाणार आणि त्या नसेतून आपल्या मेंदूच्या त्या पार्टमध्ये ते ॲक्टिवेशन होणार आणि तो प्रकाश पडणार आणि आपला मेंदू त्या पद्धतीनं शांतरित्या काम करतो. हे कुठलंही देवाधर्माचं रत्न नाही आहे. आम्ही त्यांना सांगतो गुरुचं आहे, बुधाचं आहे, शनीचं आहे, पण याचा खरं तर तसा काही संबंध नाही. त्या कलर थेरपी आणि रेस थेरपीचा हे आहे. म्हणजे हे सायन्स आहे. सायन्स आहे प्रॉपर. दिस इज सायन्स. आणि मग त्या काळात जर त्यांनी त्या प्रकारचं वापरलं गेलं तर मला येऊन सांगतं सर आमचा मुलगा खूप शांत झालेला आहे. दिस इज गुड. म्हणजे हे असंही पद्धतीचे उपाययोजना करावे लागतात. मग काहींना त्या काळात जर मेडिटेशन केलं, समजा तुम्हाला रत्न नाहीच वापरायचं, मेडिटेशन करा. आता मंत्रोपचार करा किंवा काय आपण जे सांगतो होम हवन करा, जप करा, पण सगळ्यांना पॉसिबल नाही आहे ह्या मोबाईलच्या जमान्यात. आम्ही जप जरी करत असलं तर व्हॉट्सॲप चालूच असतं. म्हणजे त्यामुळं सगळ्याच गोष्टी जसं मंत्र साधना, योग साधना हे सगळं पॉसिबल नाही. म्हणून रत्न इतकं सिम्पल गणित आहे की याला काहीच करायचं नाही ना, हे याचं कार्य चालू असतं. म्हणून सोपा जो इलाज आहे तो रत्नांचा आहे. म्हणून आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे रत्न वापरा. ते कोणकोणत्या गोष्टीचा निर्णय घेताना ॲस्ट्रॉलॉजीची मदत घेतली पाहिजे? बुद्धीचा. म्हणजे मला एक जणांनी विचारलं की माझ्याकडं पत्रिका नाही आहे आणि मी एका आमदाराच्या कार्यालयात काम करतो आहे. बरं म्हटलं, मला एवढं सांगा की माझा भाग्योदय किंवा माझा निर्णय कधी योग्य होणार. मी सांगितलं तुझं डोकं ज्या दिवशी चालेल त्या दिवशी तुझा निर्णय चांगला होणार. मग डोकं चालण्यासाठी काय करायला पाहिजे? तर 5 नावाचं रत्न आहे ते वापर. म्हणजे तुझ्या जिंदगीतले डिसिजन म्हणजे मला एकच सांगायचं आहे, डिसिजन मेकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे तुमची निर्णय क्षमता जर करेक्ट असेल ना तर काहीच गणित चुकत नाही. सफेद निश्चित. पण म्हणून म्हणजे मी परत सांगितलं की आपण आता 10वी-12वीच्या याच्यापासून नवनीत गाईड होतं, गाईड, तसं हे ज्योतिष गाईड आहे हो. ज्योतिष हा एक प्रॉपर गाईड आहे. पण ह्या गाईडचा जर त्यांनी करेक्ट उपयोग करून घेतला ना, नक्कीच माणूस सक्सेसकडे जाईल. म्हणून ज्यांना ज्यांना अडचण आहे किंवा ज्यांना आता मेडिकलच्या बाबतीत आम्ही काय सांगतो, आपला वय झालं आहे, 40 झालं आहे, 45 झालं आहे, 50 झालं आहे, तर इयरली मेडिकल चेकअप करून घ्या. तसं मला लोकांना सांगायचं आहे की तुम्हाला ज्या वेळेस वाटेल ना त्यावेळेस ह्या गाईडचा वापर करून घ्या. की मला काहीच त्रास नाही होत तरी पण मी चेक करून घ्यायला काय हरकत आहे. मग त्याच्यामध्ये तुमचे काय काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करता येतील आणि पुढचं बायपास किंवा हे सगळं थांबेल. म्हणजे ज्या अर्थी मला आत्ताच कळलं की मला सिम्पटम कळलं की मला इकडं चॉकअप आहे, तर तसं ज्योतिषचा पण असाच अभ्यास आहे की तुमच्या जिंदगीत येणाऱ्या अडचणी जर तुम्ही हे केल्या तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमचं जे बोलणं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की जेव्हा शिक्षणाचा निर्णय घ्यायचा, मुलाचा कोणत्या विषयाचं शिक्षण घेतलं पाहिजे, आर्ट्सचं घेतलं पाहिजे, कॉमर्सचं घेतलं पाहिजे, सायन्सचं घेतलं पाहिजे, अजून सारे भरपूर सारे विषय आहेत या बाबतीत. किंवा लग्न करताना मुलगी मला आवडली आहे, चेहरा, बॉडी किंवा मुलगा मला फार स्मार्ट वाटतोय, हे पाहून निर्णय घेण्याबरोबर मला असं वाटतं की तुळशी पत्रिकेचा आधार घेतला तर अजून बेटर होऊ शकतं. येस. किंवा स्वभाव कोणाचा कोणत्या राशीनुसार काय. बऱ्याच वेळेला उपाध्याय साहेबांना ऐकलंय, बऱ्याच लोकांना ऐकलंय, त्यावेळी पण कळतं की अरे हा हे म्हणतात असंच आहे. मग राशीनुसार जर तो तसा आहे तर त्याचं एक्सेप्टन्स आपल्याला ती करायला लागेल. याच्यामुळे वादविवाद टळू शकतात. मला असं वाटतं रिलेशनसाठी, आरोग्यासाठी, तुमच्या मानसिकतेसाठी, मन शांत ठेवण्यासाठी, मेंटल, फिजिकल, सोशल, फायनान्शियल
Yes. आणि स्पिरिच्युअल या प्रत्येक गोष्टीसाठी हे ॲस्ट्रॉलॉजी किंवा हे ज्योतिषशास्त्र मदत करू शकतं. ओव्हरऑल तुमच्या बोलण्यावरून असं मला वाटलं, जे मी ऑडियन्सला सांगण्याचा प्रयत्न केला. एम आय राईट? येस, ॲब्सोल्युटली राईट. आता एक छोटंसं अजून एक उदाहरण देतो. भोसरी परिसरामध्ये एक महिला आहे, चांगल्या सामाजिक कार्यकर्ता आहे. मी त्यांना एक 4 वर्षापूर्वी सांगितलं की मॅडम तुम्हाला तुमचं गर्भाशय काढावं लागणार आहे. आता त्यांना तर शॉक बसला, हे काय डॉक्टर नाही आहेत आणि हे काय सांगतात गर्भाशय काढायला लागलं. ते म्हटलं सर मला काही त्रासच नाही, ते कसं काय सांग. आणि मध्ये आम्ही फिरायला गेलो तर तिकडून मला फोन आला की सर माझं गर्भाशय काढलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओ पाठवू. मिळून नका पाठवू मला. हे 4 वर्षानंतर घडलं. आणि त्यांनाच मी सांगितलं होतं की तुमची मुलगी शेजारच्या गल्लीत जाणार आहे. त्या इंद्रायणनगर भोसरी परिसरातच राहतात. ते आता लग्न आहे 15 जुलैला शेजारच्या शेजारच्या गल्लीतच. तर हे म्हणजे ज्योतिषमध्ये मला हेही सांगायचं आहे की हे खरं एवढं प्रेडिक्ट होऊ शकतं. पण याचा दुरुपयोग किंवा लोकांनी तुम्हाला अंधश्रद्धेसारखा, आता अंधश्रद्धे याविषयी आपण थोडंसं बोलूया. नक्कीच. हां, की लोकांना असं वाटतं की ज्योतिषशास्त्र म्हणजे पूर्वीचे ज्योतिषी सांगणार की तुम्हाला असा असा प्रॉब्लेम आला आहे तर हे उपाय करा, बकरू कापा, कोंबडी कापा, अंगारे दुपारे करा. पण आत्ताच्या माझ्या सायन्सनुसार ह्या गोष्टींची आवश्यकताच नाही. मला खूप फोन येतात, सर मी अमुक अमुक ठिकाणी बोलतो आहे आणि आमच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे, बाहेरचं काहीतरी झालं आहे, तर तुम्ही बघता का. मी सांगतो बाहेरचं झालेलंच नाही आहे आणि मी बघतही नाही. पण तुम्हाला फारच डाऊट असेल तर जे काय आहे ते माझ्याकडे घेऊन या, जे काय भूत आहे ते, आणि मी त्याला सरळ करतो. म्हणजे लोकांना अजूनही त्या अंधश्रद्धेवर खूप ट्रस्ट आहे. तर मला एकच विनंती सांगायचं आहे की खरोखर ही अंधश्रद्धेचं जे काय असेल की तुम्हाला कोणी करणी केली का, तुमच्या घरात हे केलं आहे का, लिंबू टाकलं आहे का, याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. तुमच्या अभ्यासानुसार असं काही नाही, काहीच नाही आहे. कोणी कोणाला करणी करू शकत नाही, भूत लागू शकत नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जो काय अभ्यास केला तर. येस. ओके. मग लोकांनी याच्यापासून थोडंसं अलिप्त राहावं आणि आपलं आर्थिक नुकसान टाळावं. कारण काय होतं मग भावनेच्या भरात, आता जवळचंच उदाहरण आहे, मला सांगितलं सर आम्हाला असं असं सांगितलं आणि मी जवळजवळ 2.5 लाख रुपये खर्च केले पण काही फायदा झाला नाही आणि तुमच्याकडे येऊन 200 रुपयात फायदा. म्हणजे सांगायचं तत्त्व आहे की माणूस त्या आहारी जातो की सांगितलेलं एकदाची कटकट मिटून टाका. उदाहरणार्थ दारू पिणारे मुलं असतात किंवा व्यक्ती असते, त्याच्यासाठी लोक खूप तोडगे करतात, खूप उपाययोजना करतात की ह्या माणसाकडे जा, त्या माणसाकडे जा, हा दुपाराला अंगार. पण जोपर्यंत त्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ती दारू काय सुटत नाही. आणि मग ही मानसिकता बदलण्यासाठी मेडिटेशन करा, काही थोडाफार रत्नांचा आधार घ्या किंवा त्याची ग्रहदशा कधी संपते ते बघा, घरातलं वातावरण हे करून घ्या. म्हणजे ज्यावेळेस दारू पितो त्यावेळेस सगळेच लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याला थोडंसं आपलंसं करून त्याला नीट जर हे केलं तर मला वाटत नाही ह्या गोष्टीची गरज पडेल की ह्या बाबाकडे गेलं आणि त्या बाबाकडे गेलं तर असं होईल. तर हे लोकांनी हे टाळायला हवं. आणि प्रॉपर म्हणजे आता मी सांगत नाही की माझाच खूप अभ्यास आहे, असे खूप लोक आहेत की ज्यांनी खरोखर, रमणलाल शाह आज प्रसिद्ध ज्योतिषी आहेत, रमणलाल शाह 90 वर्षाचे, इवन शरद पवार किंवा मोठमोठी सगळी मंडळी त्यांच्याकडे जात आहेत किंवा अनुभव घेतला आहे. त्यांनी ज्यांचं प्रेडिक्ट केलं ते खरंच निघालं. तर ज्यांना करेक्ट नॉलेज आहे अशा व्यक्तींचं जर हे घेतला तर काही हरकत नाही. आपण आपलं जीवन अजून सुकर आणि सुकर बनवू शकतो. बरं, हे जे काही तुमचं टाटा मोटरची जर्नी होती, टाटा मोटरची जर्नी कोणत्या साली थांबली? 2021. 2021 पर्यंत तुम्ही टाटा मोटरला होता. 2005 पासून ऑफिस आहे तुमचं? नाही, मी काम करत असताना सुद्धा, ते सांगायचंच राहिलं, काम करत असताना सुद्धा मी सकाळी फर्स्ट शिफ्टला 6:30 ते 3 ड्युटी केल्यानंतर 6:30 ते 12, गेल्या 15 वर्षात मी 12 वाजायच्या आत कधीच झोपलेलो नाही. ओके. हां, म्हणजे मी नोकरी करत असताना सुद्धा हा ज्योतिष व्यवसाय किंवा लोकांना सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि आता मी रिटायर झालो आहे, आता तर फुल टाईम हेच करतो आहे. ओके.
या प्रवासामध्ये असं कधी वाटलं का हे ज्योतिषशास्त्र वगैरे सोडून द्यावं, लोक येतात मजाक करतात माझं, किंवा मित्रमंडळी पण करत असतील, मी माहिती बी घरातल्या लोकांनी किती सपोर्ट केला माहीत नाही, तर असे काही घटना आहेत का ज्याच्यामध्ये असं वाटलं की यार ठीक आहे ज्योतिषशास्त्र जरा बाजूलाच ठेवलं? असं अजिबात वाटत नाही आहे. असं वाटतं की अजून नाही, कधीच वाटलं नाही. अजूनही असं वाटतं की 2-4 ब्रँच व्हायला पाहिजेत. कारण मला लोकांना गरज आहे. नाही, मला असं वाटतंय की खरंच मी विचार करतोय, शांततेने जर विचार केला की माझ्याकडे 3-3.5 लाख लोक येऊन गेली, किती लोकांना किती प्रॉब्लेम आहे आणि किती लोकांना करेक्ट मार्गदर्शनाची गरज आहे. मला हे खूप वाटतंय की लोकांना जर चांगला मार्ग, मी माझ्याकडं कुठंच मी बोर्ड लावलेलं नाही की उत्तम फटांगरे ॲस्ट्रॉलॉजिस्ट म्हणून, फक्त ही माउथ पब्लिसिटी आहे. तर याच्या माध्यमातून जर एवढी लोकं अटॅच झाली तर मला असं वाटतंय की हे शास्त्र सोडायचं वगैरे अजिबात विचार नाही आहे आणि हे वाढलंच पाहिजे. नाही, घटना तर अशा काही घडलेल्या नाही, पण तुम्हाला मगाशी सांगितलं की राहू मंगळवाले एखाद्या आला तर एखादा आडगा दांडगा थोडासा उलटापालटा करणारा असतो बाबा, की काय मला हे नाही पटलं, ठीक आहे ना, ॲक्सेप्ट. म्हणजे मी काय सांगितलं, दुसऱ्याला बदलायचाच प्रयत्न करायचा नाही, आपणच बदलून घ्यायचं, बेस्ट सोल्युशन. बरं, काय संदेश काय द्या लोकांना, किंवा ओव्हरऑल की मी तेच सांगितलं की तुमच्या मुलांचा, तुमच्या म्हणजे शैक्षणिक बाबतीत असू द्या, लग्नाच्या बाबतीत असू द्या, किंवा तुमच्या वैवाहिक जीवनातला किंवा आर्थिक असू द्या, याचा जर तुम्हाला खरोखर प्रॉपर गाईड करायचा असेल तर ज्योतिषाकडं जाऊन आपली कुंडली दाखवणं किंवा त्याचा मार्गदर्शन करून घेणं हे योग्य ठरेल. ज्योतिषी म्हणताय तुम्ही, आम्हाला रस्त्यावरती बसलेले पण ज्योतिषी आहेत, घरोघर फिरतायत ते पण ज्योतिषी आहेत, आता नक्की खरा ज्योतिषी कोणता हे कसं आयडेंटिफाय करायचं? नाही, म्हणून तर सांगतो ना, आपण म्हणतो ना की आता मी म्हणणार नाही की मीडियावर खूप लोकांना लाईक आहे आणि मग त्याच्याकडे जायचं, मी पण त्याच्यात पण नाही ट्रस्ट ठेवणार, की तुम्ही तुमच्या तोंडाने किंवा तुमच्या याने ऐकलेलं असेल, म्हणून म्हटलं माउथ पब्लिसिटी किंवा हे जे काय असेल ना, अनुभव घेतल्याशिवाय. तर तुम्ही म्हटले रस्त्यावर तर खूप असतात, म्हणजे तुम्हाला, पण त्यांच्यावर काय असतं, ते पोपट काढणार ती कागद, ते ठरलेलंच मसाला आहे त्याच्यातला, तो बाहेर काढणार. पण ज्याने खरा अभ्यास केला आहे, माझ्यासारखे भरपूर लोक आहेत अभ्यास केलेला आहे, तर ती व्यक्ती मिळवणं हे त्याचं परत नशीबच आहे. ते पण पत्रिकेवरच आहे की ते माझ्या आयुष्यात हा ज्योतिष आला पाहिजे, हे पण आहे ना. पण लोकांना हाच संदेश राहील की तुम्ही खरोखर जर गाईड घ्यायचा असेल तर प्रॉपर एखाद्या जी व्यक्ती आहे, अभ्यासू व्यक्ती ज्योतिषशास्त्रातली कशी ओळखावी, काही थोडी टिप्स द्याल का? की ज्या व्यक्तीनं मला किंवा एखाद्या व्यक्तीला प्रेडिक्ट केलेलं आहे आणि ते खरंच ठरलं आहे, म्हणजे अशी एक व्यक्ती नको आहे की 10 लोकांचा अनुभव पाहिजे, 25 लोकांचा अनुभव पाहिजे, 50 लोकांचा अनुभव पाहिजे, की खरंच बाबा यांनी काहीतरी सांगितलं आणि झालं. आता मी माझ्या बाबतीत सांगतो, एखाद्या मुलीचं लग्न ठरलं नसतं तर ती कमीत कमी 10 मुलींना संदेश देते की तुझं थांब, त्या काकांकडे जाऊन ये. मग आता हे परत मी सांगतो, तो लोकल एरियावर अवलंबून आहे. मी रमणलाल शहांचं नक्कीच नाव घेईन, जर तुम्हाला पुण्यातल्या परिसरात खरोखर फार मोठा रमणलाल शहांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटा, खूप चांगलं गाईड करू शकतात, कारण त्या माणसाचा अनुभव इतका जबरदस्त आहे. तर मी जवळजवळ सगळी त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत. जनरली काय फी असते ज्योतिषाची? प्रत्येक पत्रिकेची 501 रुपये तुमच्याकडे, माझ्याकडं. आणि बाकीचं आता श्वेता, बाकीच्या ज्योतिषांची विचारू नका, 18,000, 15,000, 25,000 जी मनाला वाटेल तशी फी आहे, पण माझं एकदम नॉर्मल असं आहे. हे आता उदरनिर्वाहासाठी चाललेलंच नाहीये, फक्त समाजाला हेल्प करायचं म्हणून चाललंय, म्हणून तुम्ही कमी घेता? नाही, माझा ज्योतिषी खरं तर धंदा नव्हता किंवा बिझनेस नव्हता, माझा छंद होता. छंदाचं रूपांतर ज्यावेळेस बिझनेसमध्ये होतं, तो जो आनंद असतो तो वेगळाच आहे. मी सांगितलं ना, मला मनकवड्या किंवा म्हणायचे तू जे बोलतो ते खरं होतं. मग त्या छंदातून मी झपाटलं गेलो की अरे हे काय खरंच जबरदस्त छात्र. आणि यांनी ना खूप लोकांना म्हणजे एंटरटेनही होते आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं. तो जे समाधान असतो ना, की मी काही व्हिडिओज केलेले आहेत की ते सांगते, काका 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आलो होतो की मला बसायला जागा नव्हती आणि माझ्याकडे 3 बंगले आहेत. आपली छाती अभिमानाने फुगून जाते, अरे यार ग्रेट. म्हणजे किंवा माझी ही व्यक्ती, मी जे म्हटलं की जे करोडोपती झालेत, मी सांगणार आहे माझा क्लायंट
तो जो अभिमान असतो ना तो वेगळाच आहे. आता ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं पण आहे की मी म्हटलं माझ्याकडचे 11 लोक अब्जोधीत झाले, मग तुम्ही का नाही झाले? म्हणजे सगळ्यांना हाच प्रश्न पडतो. पण मी काय सांगतोय की एखादा जर शिक्षक असेल, एखादा गुरु असेल, त्याचे विद्यार्थी न्यायाधीश असू शकतो, जिल्हाधिकारी असतो, PSI असू शकतो, पण गुरुजी काही गुरुजीच राहतात. तसं आम्ही गुरुजीच राहणार आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही वाटणार की मी का नाही मोठा झालो. पण मी पब्लिकच्या याच्यात जो मोठा झालो ना तो आनंद ग्रेट अँड ग्रेटच असतो. तिथं खरा आनंद आहे. सफलता ही वेगवेगळ्या अँगलनीच पाहायला लागेल. तुमचं टार्गेट काय त्याच्यावरती डिपेंड करत. तुम्हाला लोकांच्या आयुष्यात ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हेल्प करायची आहे आणि त्यातनं तुम्ही मोठे झालेला. ते यश कदाचित त्या ऑब्झर्वेशनकडे नसेल. हा म्हणजे जे आपण म्हणतो ना की आता मी म्हणजे 3.5 लाख लोक म्हणतात हो आणि ते 3.5 करोड म्हणतील किंवा 35 करोड म्हणतील, 30 करोड म्हणतील. 3.5 लाख म्हणजे मोठा आहे. सो ती सफलता वेगळीच आहे. तो म्हणजे सफल नाही असं नाही. आणि जगायला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त असतं म्हणजे आपण सफलच आहे. काय असं काहीच नाही कंपॅरिझन नाही होऊ शकत. चल, अतिशय महत्वाचा प्रश्न. तुमच्या आयुष्यातले असे 2 निर्णय ज्याच्यामुळे तुम्ही आज इथं आहात. माझ्या आयुष्यातले 2 निर्णय म्हणजे याच्यातले ना, म्हणजे मी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे टाटा मोटर्सला आलो, म्हणजे पुण्यात आलो. सगळ्यात महत्त्वाचा हा निर्णय. मी 11वीला 10वी नंतर 11वीला प्रवेश पण घेतला होता आणि 11वीला मला 6 महिने झाले पण होते. मला खूप चांगले मार्क पडले होते. तिथले शिक्षकांनी सांगितले की तू डॉक्टर होशील. प्रवरानगरच्या कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं होतं. पण माझ्या वडिलांच्या याच्या माध्यमातून मी इकडं टाटा मोटरला जॉईन झालं. मला वाटतं आहे की हा निर्णय बेस्ट झाला. आणि दुसरा निर्णय म्हणजे मी ज्योतिषी झालो. म्हणजे आता ज्योतिषशास्त्र झालो किंवा ज्योतिषी आयुष्यात प्रगत झालो. त्याला कारणं तुम्हाला मी सांगितली माझ्या ह्याच्यात की ग्वाल्हेरच्या रेल्वे स्टेशनचा अनुभव आणि हे सगळ्या म्हणजे याच्यामध्ये की हे 2 निर्णयामुळं खूप हॅपी आहे. आता फॅमिली वाईज पण बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं आनंद आहे. सगळं व्यवस्थित जीवन आहे आणि आपल्याबरोबर इतरांनाही आनंद मिळावा किंवा इतरांच्या जिंदगीमध्ये काही आपल्याला काही करता येईल ना. आणि फार सोपी गोष्ट आहे. काही अवघडच मला म्हणजे आता जसं तुम्हाला मोबाईलवर कुठली लहान मुलांना गेम खेळता येत तसं मला हे असं वाटतं की किती सोपं आहे हे शास्त्र. आणि लोक सांगा तुमच्या आयुष्यात असे काही कठीण प्रसंग ज्याच्यामुळे ज्योतिषशास्त्राने खूप मदत केली, असं काही प्रसंग ज्याचा तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला किंवा त्याच्यातनं काही उपाय काढले, ते वापरले आणि त्याचे परिणाम पाहिले? हां, तुमच्या आयुष्यात? माझ्या आयुष्यात ज्यावेळेस शनीची महादशा चालू झाली तर शनीच्या महादशेमध्ये शनी हा लंगडा, शनी हा स्वतः ग्रह लंगडा आहे, अपंग आहे आणि आरोग्य बिघडवतो. माझं सेम तसंच झालं होतं. म्हणजे 2015-16ची गोष्ट आहे की मला शनीच्या महादशेमध्ये माझं आरोग्य इतकं बिघडून गेलं की मला चालणं कठीण झालं. त्याचं कारण होतं मी संध्याकाळी 6:30ला बसल्यानंतर रात्री 12लाच माझं सेशन संपायचं आणि त्याच्यानंतर जेवायचं. बोलून बोलून भूक तर खूप लागायची आणि अन्न पचायचं नाही आणि त्याच्यामुळं मला वाताचा त्रास झाला. तर मला कळलं की माझ्या आयुष्यामध्ये हे आहे, तर ह्या शनीला काय करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, आरोग्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे ज्योतिषमुळं मला हा इंडिकेशन मिळालं की शनी लागला आहे, तू लंगडा झाला आहे. शनीच्या काळात माणूस म्हणजे शनीसारखा थोडा म्हातारा दिसतो किंवा लंगडा दिसतो, चालता येत नाही. तर मला हे याच्यातून खूप जबरदस्त एक फायदा झाला की मी आता प्रत्येकाला सांगत असतो, राहूची महादशा आली ना किंवा शनीची महादशा आली, तू बाबा तुझं मेडिकल सगळं चेक करून हे बॉडी टेम्परेचर डाऊन होतं. हे इतकं मॅच होतं की ती लोक बघतच बसतात, अरे हे काय, डॉक्टरकडनं गेलेलं परवडलं. म्हणजे मला डॉक्टरचा बिझनेस नाही बंद करायचा, पण हां ज्योतिषाकडे गेले की हे परफेक्ट सांगतं की आपण तुझं B12 कमी झालं आणि D3 कमी झालं. हे कसं काय? दिस इज अगेन सायन्स. म्हणजे आपल्या जिंदगीमध्ये ज्योतिषशास्त्राचा हा एक फायदाच आहे ना. हां, मला एक सांगा, आपण हिंदूच लोक पत्रिका बघतो, ज्योतिषशास्त्र बघतो, मुसलमान बघतात, ख्रिश्चन बघतात? खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. माझ्याकडं साधारणतः 400-450 ह्या अजमेरा परिसरातली मुस्लिम लोक आहेत. तर आमच्या शेजारी पण एक मुस्लिम कुटुंब आहे. ते म्हणले तुमच्याकडे एवढी गर्दी असते आणि आमचं तर हे काय भानगड नाही आहे. तर मी म्हटलं,
आता बघा ज्याच्या त्याचं आपल्याला संस्कृती पण महत्त्वाची असते. आपल्याला जसं आपल्या शास्त्रांनी सांगितलं तसं त्यांच्या शास्त्रांनी सांगितलं, ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काय वाटतं. पण मुस्लिम लोक, ख्रिश्चन लोक, ते सुद्धा माझ्याकडे भरपूर आहेत. ख्रिश्चन कमी आहेत, म्हणजे आता ख्रिश्चनांची ऑलरेडी संख्याच कमी आहे, पण मुस्लिम 300-400 लोक आहेत. म्हणून फक्त हिंदूच पत्रिका बघतात आणि मुस्लिम बघत नाही, हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे त्यांची पत्रिका पण बनवता येते, सगळं काहीच फरक नाही. म्हणजे तुम्ही आता हिंदू आणि मुस्लिम हे सगळं बघितलं तर काही फरक नाही. येस, वी आर ऑल ह्युमन बीइंग्स. असे 4-5 लोक ज्यांचा तुमच्या आयुष्यावरती खूप मोठा प्रभाव आहे, म्हणजे जर ते नसते तर कदाचित तुम्ही इथं नसता. हां, मी पहिल्यांदा तेच सांगितलं की हासे मामा, म्हणजे हासे मामांनी हां माझे वडील, म्हणजे की ज्यांनी मला सांगितले की नाही बाबा इकडे. मग त्याच्यानंतर काही काळ आई खुर्चीवर बसली ना, म्हणजे मी ज्या ऑफिसमध्ये ते लोक यायचे विचारून, ती विचारणार भाई तू कुठून आलीस, काय करणार, तुझा काय प्रॉब्लेम आहे. तिला एक खूप असं आनंद वाटायचं की माझा मुलगा किती लोकांना काय कल्याण करतो आहे किंवा काय. असे 3-4 लोकांचा माझा खूप हे आहे की मी प्रत्येक ठिकाणी त्यांचं नावाचा उल्लेख करतो. फंटास्टिक. आता ज्योतिषशास्त्र तुमचा जो काही प्रवास ऐकला, मी स्वतः असं माझी स्वतःची रास पण मला माहीत नाही, प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि आज जे काही तुमचा प्रवास ऐकला, तुम्ही ज्या पद्धतीने तुमची स्टोरी नरेट केली, त्यानुसार मला असं वाटलं की एक एज्युकेटेड माणूस, टाटा मोटर्स सारख्या कंपनीमध्ये उच्च पदावरती काम करणारा माणूस जर या ज्योतिषशास्त्राला अभ्यास करतोय, भाळतोय आणि त्यातून खूप साऱ्या लोकांना मदत करतोय, मलाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. माझा फक्त आता ऑडियन्ससाठी प्रश्न आहे की माझ्या ऑडियन्सनी तुम्हाला ज्योतिष मार्गदर्शनासाठी का निवडावं? जे काय प्लस पॉईंट आहेत तुमचे ज्याच्यामुळे त्यांनी तुमच्याकडे येऊन मार्गदर्शन घ्यावं? हां, मला सर्व ऑडियन्सला सांगायचं आहे की तुमची फसवणूक होऊ नये, सगळ्यात महत्त्वाचं. की कारण ज्योतिष मला निवडा हा दुसरा काही उद्देश नाही, तुमची फसवणूक होऊ नये आर्थिकदृष्ट्या किंवा याच्या दृष्ट्या. आणि लोकांनी अंधश्रद्धेसारखं काहीतरी तुमच्या डोक्यात भूत घुसू नये यासाठी नक्कीच मला भेटावं असं मी तुम्हाला सांगेन. फंटास्टिक. सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि एवढी सगळी ज्योतिषशास्त्राबद्दल, तुमच्या स्वतःबद्दलची माहिती तुम्ही दिली, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. नक्कीच माझ्या ऑडियन्सला, आपल्या ऑडियन्सला याचा 100% फायदा होईल. आणि अंधश्रद्धा आणि शास्त्र हे 2 वेगळे विषय आहेत हे मला आज प्रकर्षाने मला स्वतःला जाणवलं. तुमच्यापैकी बरेचसे लोक नास्तिक म्हणूयात आपण स्वतःला तर असतील, तर अंधश्रद्धा वेगळी आहे आणि कर्मकांड ज्याला सरांनी सांगितलं काहीतरी बकरं कापा हे करा ते वेगळं आहे, आणि एक शास्त्र वेगळं आहे ज्याचा प्रॉपर जर अभ्यास केला तर त्याच्यातून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचं काही ग्रहांशी रिलेशन आहे काय आहे नक्की कळून त्याच्यावरती उपाययोजना होऊ शकते. तर नक्की हा विषय गहन आहे, मलाही आवड निर्माण झाली, मी थोडासा अभ्यास नक्कीच करणार आहे. सो तुम्ही पण नक्की याच्यावरती विचार करा, सरांशी संपर्क करा, त्यांचा नंबर तुम्हाला चॅटमध्ये मिळून जाईल. सो सरांचे आपण आभार मानूयात. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आला. धन्यवाद. एवढी सगळी माहिती दिली. थँक्यू. धन्यवाद.